आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। येवता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब गीते यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। 40 वर्ष निस्वार्थ विद्यार्थ्यांना सेवा देणारे दादासाहेब गीते यांचा गावकऱ्यांतर्फे व लहुरी केंद्र अंतर्गत सत्कार संपन्न। केज तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब गीते यांनी गेले 40 वर्ष नित्यनेमाने विद्यार्थ्यांना सेवा देण्याचे कार्य केले। अशा निस्वार्थ मुख्याध्यापक श्री दादासाहेब गीते यांना सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने व लहुरी केंद्र अंतर्गत प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी केज तालुक्यातून दादासाहेब गीते यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक व मुख्याध्यापक दादासाहेब गीते यांचे माजी विद्यार्थी हे येवता येथे सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी सुनील केंद्रे, दत्ता आबा चाटे केंद्र प्रमुख, राधा किसन कांबळे केंद्रीय मुख्याध्यापक चाटे सर तसेच सरांवर प्रेम करणारे रामराव पाटील, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री गोरे सर यांच्यासह लहुरी केंद्रातील शिक्षक शिक्षिका व गावातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मान्यवरांनी श्री दादासाहेब गीते यांचा सर्व शिक्षकांना सोबत घेऊन काम कसे करावे याचे ज्वलंत उदाहरण शाळेच्या शिक्षिका कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या कवितेतून सांगितले। तर जाधव सर यांनी तुमच्यासारखे मुख्याध्यापक मला असायला पाहिजे होते अशी खंत व्यक्त केली। तर 40 वर्षाच्या कार्यकाळात गीते सर यांनी आपले कर्तव्य बजावून कधीही शाळेची व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी मुख्याध्यापक श्री दादासाहेब गीते यांनी घेतली। तर शासनाकडून शाळेसाठी 2 रुपये आले तर गीते सरांनी शाळेसाठी 4 रुपये खर्च केल्याचे शाळेचे शिक्षक मधुकर इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविक परभाषणात सांगितले। या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिक्षकांचे व गावकऱ्यांचे आभार केंद्रीय मुख्याध्यापक श्री चाटे सर यांनी मानले व शेवटी मुख्याध्यापक दादासाहेब गीते यांनी आलेल्या सर्व मान्यवर शिक्षक वृंद येवता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब गीते यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला। 40 वर्ष निस्वार्थ विद्यार्थ्यांना सेवा देणारे दादासाहेब गीते यांचा गावकऱ्यांतर्फे व लहुरी केंद्र अंतर्गत सत्कार संपन्न। मुख्याध्यापक व्यक्ती माणूस म्हणून कसे होतात, एकदम सुंदर कविता, त्याबद्दल मला मॅडमचं अभिनंदन करावंसं वाटतं। बोलण्यासारखं खूप आहे पण माझं बोलणं गोरे सरांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे आणि खरंय सर, कारण ना आम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल जाणतो, तुमच्याबद्दल जाणतो, तुमच्या कामाबद्दल जाणतो आणि बऱ्याच गोष्टी मला चांगल्या माणसांबद्दल खूप प्रेम आहे। मी बोलणार नव्हतो पण आग्रहाखातर बोलत आहे। चांगल्या माणसांचा जिव्हाळा मला खूप आवडतो। मला पण कधी कधी वाटायचं की गीते सर आमचे मुख्याध्यापक असले असते तर काय झालं असतं, कारण मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम करत असताना एक गोष्ट आवर्जून त्यांनी केलेली आहे। एखाद्या स्टाफ मेंबरने जर म्हणलं ना मला असं करायचंय, अण्णाचं म्हणणं असायचं करायचंय का, करा, काय पाहिजे सांगा, पदरमोड करून खर्च करण्याची तयारी त्यांची असायची, शाळेबद्दल काही करण्याची तयारी त्यांची असायची, म्हणून स्टाफला सुद्धा भरून यायचा आणि त्याबद्दल मला तुमचं खूप कौतुक वाटतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गीते सरांनी तुमच्या कुटुंबातलेच आहेत, तुमच्या जीवनाचा प्रवास वर्णन केला आणि तो पण आम्हाला ओळखीचा झाला आणि त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि अण्णा शेवटी मला एवढंच म्हणणं वाटतं की गोरे सरांनी जसं व्यक्त केले ना, कधी कधी अण्णांना टेन्शन यायचं, बीपी वाढायचा, त्यावेळेस मला खूप मनातून वाईट वाटायचं की चांगल्या माणसांना असं टेन्शन येणं आणि आपलीच माणसं त्रास देतात, आपलीच माणसं टेन्शन देतात, मग चांगल्या माणसाची कदर काय, उगा म्हणायला चांगलं म्हणायचं का, असं मला वैयक्तिक वाटायचं। मी कधी बोललो नाही पण आता कार्यक्रमाचा योग आहे आणि मला खूप वाईट वाटायचं की चांगल्या माणसाची कदर ही गेल्यानंतर नसावी, असतानाच असावी। आणि अण्णा तुम्हाला माहितीये, ह्याची पण साक्षीदार तुम्ही आहात, येवता हे गाव असं आहे जे लोक चांगलं काम करतात त्यांच्यावर प्रेमच करतात। गोरे सर सुद्धा डबल इथं आलेले आहेत, दबडे मॅडम डबल इथं आलेले आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे आणि त्यामुळे तुमचे माझे विद्यार्थी पण इथं उपस्थित आहेत। बरेच पालक वर्ग त्यांची पाल्य आज नाही, आपले विगताते आले, किसन ताते आले, बरेच त्यांचे पाल्य आज नाहीये, तुमच्या प्रेमाखाती इथं आलेले आणि गाव प्रेम करणारच आहे चांगल्या लोकांवरती आणि तुम्ही तर एकदम आदर्श व्यक्ती आहात, चांगले व्यक्ती आहात, आमच्यासाठी एक उदाहरण आदर्श तुम्ही जगाला देत आहात आणि त्याबद्दल मला परमेश्वराकडे एक प्रार्थना करायची वाटते की उरलेलं आयुष्य, जे गोरे सर म्हणतात, आम्ही सर्व म्हणतो की खरंच अण्णाचं जर उरलेलं आयुष्य हे आरोग्यमय, आनंदी, सुखी, समाधानी जर गेलं तर आम्हाला सुद्धा आनंद होईल। हीच प्रार्थना देवाकडे करतो आणि थांबतो। धन्यवाद। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।